दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी महावितरण मंडळ कार्यालय सांगली येथे वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या सभासदांनी कंपनीमध्ये येऊ घातलेल्या खाजगीकरणास जोरदार विरोध केला। तसेच महावितरण कंपनीने नवीन कार्यान्वित होणारी उपकेंद्र चालवण्यास देण्यास तसेच स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध केला। निवडणूक होण्यापूर्वी तत्कालीन असलेले माननीय ऊर्जा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर कोणत्याही परिस्थितीत बसवणार नाही असे सांगितलं होतं। स्मार्ट मीटर फक्त फीडर व सरकारी कार्यालयांना बसवणार असल्याचं सांगितलं। परंतु आता सध्या स्थितीला छुप्या मार्गाने सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचं काम अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीला देण्यात आलं। तरी वर्कर्स फेडरेशन संघटनेने हे स्मार्ट मीटर आपल्या कर्मचाऱ्यांकडून बदलून घ्यावं ही मागणी होती, परंतु सरकारने हे काम खाजगी ठेकेदारास दिले। त्या संघटनेचा तीव्र विरोध आहे। तसंच या आंदोलनास माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय शंभूराजे काटकर साहेब यांनीही सदर आंदोलनास पाठिंबा दिला व येणाऱ्या काळात जनतेमार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल अशी ग्वाही दिली। सदर आंदोलनामध्ये घोषणा देऊन महाराष्ट्र राज्य सरकारचा व महावितरण कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला। सदर आंदोलनास वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस कॉम्रेड महेश जोतराव साहेब, उपसरचिटणीस श्रीमंत खरमाटे साहेब, झोनल अध्यक्ष अनिल कांबळे साहेब, सुरेश पाटील साहेब, सर्कल सचिव प्रमोद पोद्दार, जगदीश नलवडे, विजय पवार, संजय बनसवडे, सागर जगताप, संतोष पाटोळे, सुधीर नलवडे, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, किरण तारेकर, जयसिंग जगताप, दत्ता पाटील तसेच सांगली जिल्ह्यामधील वर्कर्स फेडरेशनचे 150 पेक्षा जास्त सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने हजर होते। आपल्या सहकारी कॉम्रेड प्रमोद पोद्दार, सर्कल सचिव, वर्कर्स फेडरेशन सांगली। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। या ज्या शासकीय कंपन्या आहेत त्या विकलेल्या आहेत। एअर इंडिया असेल, इंडियन ऑइल असेल, BPCL असेल, पेट्रोलियम पदार्थांच्या कंपन्या विकून संपल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ विकण्याचा निर्धार ह्या राज्य आणि केंद्र सरकारने केलेला आहे। प्रधान सेवकांचे घनिष्ठ मित्र अदानी यांना आमच्या सांगली जिल्ह्याचा ठेका दिलेला आहे। सरकारी कार्यालय शासनाची मालमत्ता फुकट वापरायला देऊन लोकांच्याकडून प्रीपेडच्या माध्यमातून वीज ग्राहकांना ज्या पद्धतीनं आज आपण मोबाईल आपले प्रीपेड रिचार्ज करतो त्या पद्धतीनं वीज ग्राहकांना स्वतःची लाईट बिल हे प्रीपेड पद्धतीनं द्यावे लागणार आहे। ही ग्राहकांची लूट आहे। त्यात कुठेही लोकांच्यापर्यंत जागरूकता केलेली नाही आहे, कुठेही त्या बाबतीतले फायदे तोटे पोहोचवलेले नाही आहेत। ह्याबरोबरच यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे, खाजगीकरणाचं प्रस्त वाढणार आहे आणि ही सरकारी मालमत्ता ही खाजगी उद्योजकाच्या घशात जाणार आहे। यासाठी कर्मचाऱ्यांनी जरी आंदोलन पेटवलं असेल तरी ह्या आंदोलनात जनतेनं सहभागी व्हावं। आता जनतेला ज्या वेळेला लाईट बिल वाढू देईल त्यावेळेला लोकांना हे लक्षात येईल किंवा त्यांच्या घरची लाईट जाईल आणि प्रीपेड कार्ड वापरायची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही जागृत होणार आहात का? तर लोकांनी स्वतःहून जागृत होऊन आपण मागच्या टप्प्यामध्ये अनेक हरकती या बाबतीत महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडे दाखल केलेल्या होत्या, यावर शासनाने कुठलीही भूमिका घेतली नाही। मात्र ह्यासाठी लोकलढा उभारल्याशिवाय हे आंदोलन पूर्ण केल्याशिवाय हे थांबणार नाही आणि हे खाजगीकरण थांबवायचं असेल तर लोकांचा लढा लोकांच्यासाठी लोकांनी स्वतः लढला पाहिजे। यासाठी ग्राहकांना जागृत झालं पाहिजे। ह्यासाठी मी आवाहन करतो, हे कर्मचाऱ्यांचं काम नाही आहे, हे तुमच्या खिशाला चाड लागणार आहे, हे खाजगीकरण होणार आहे आणि यातून तुमची लूट होणार आहे। ग्राहक जागे व्हा आणि या लढ्यात सामील व्हा असं आवाहन मी शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपल्याला आवाहन करतो।